नमस्कार सगळ्यांना. लाडक्या बहीण योजनेमध्ये महिलांसाठी आता एक मोठी खुशखबर आलेली आहे. तुम्हाला सरकार आता फेब्रुवारीचा हप्ता लवकरच खात्यात जमा करणार आहे. तो काहीच महिलांना मिळणार आहे, सगळ्या महिलांना आता मिळणार नाही. तर आता कोणत्या कोणत्या महिलांना मिळणार, कोणत्या महिलांना मिळणार नाही, कोणत्या महिलांना आता तुमचे हप्ते बंद होणार आहेत ते सगळं सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि फेब्रुवारीचा हप्ता नेमका किती येणार आहे, 1500, 3000, 2100 किती येणार ते नक्की सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कुठे स्किप करू नका, कारण खूप महत्त्वाची माहिती आहे. तुम्हाला जर फेब्रुवारीचा हप्ता हवा असेल तर तुम्हाला हा व्हिडिओ बघणं खूप गरजेचं आहे. तसेच जानेवारीचा हप्ता पण तुम्हाला भेटला नसेल तर तो पण आता फेब्रुवारीसोबत मिळणार आहे. तर व्हिडिओ बघत राहा, खूप महत्त्वाची माहिती आहे. आणि तुम्हाला काही क्वेश्चन असेल तर कमेंटमध्ये सांगा. आणि हा चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच नवीन अपडेट जे आहे ते तुम्हाला येत राहतील. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून सगळ्या महिलांनाही माहिती मिळेल. बघा, आता जवळजवळ 15 दिवस झालेले आहेत फेब्रुवारीचे. आता पैसे यायला कधी पण चालू होणार आहेत, कारण 15 तारखेच्या नंतर पैसे येत असतात. आता कोणाकोणाला पैसे आले नाहीत ते सांगा मला जानेवारीचे, कारण त्यांचं एकतर एक कारण असू शकतं की ते अपात्र आहेत. कारण ज्यांना जानेवारीचा हप्ता आला नाहीये त्या महिला अपात्र असू शकतात, लक्षात घ्या. त्यामुळे तुम्ही पण अपात्र आहात का नाही ते बघण्यासाठी व्हिडिओ बघत राहा. पुढे कसं चेक करायचं, काय करायचं. पण सध्या तरी ज्या महिलांना जानेवारीचा हप्ता आलेला आहे त्यांच्यासाठी खुश आनंदाची बातमी म्हणजे त्यांना फेब्रुवारीचा हप्ता येणार आहे, लक्षात घ्या. त्यामुळे तुम्हाला फेब्रुवारीचा हप्ता आज लक्षात घ्या, आज तुम्हाला फोन चेक करायचे आहेत. कधी मेसेज तुमच्या खात्यावर येऊ शकतो, ठीक आहे. तुमच्या खात्यात कधी पैसे येऊ शकतात, त्या पैशाचा मेसेज तुम्हाला येऊ शकतो. तसेच पैसे आले नाहीत तर तुम्हाला बँकेत जाऊन पण चेक करू शकता, कारण कधी कधी SMS येत नाहीत, फोनवर मेसेज येत नाहीत. त्यामुळे आज 1500 रुपये तुमच्या खात्यात पडतील. सध्या तरी 2100 रुपयाचा काही GR नाही आलेला, त्याच्यामुळे 1500 रुपयांनीच पैसे पडणार आहेत, लक्षात घ्या. त्यामुळे 1500 रुपये आज तुमच्या खात्यात पडतील. जरी तुमच्या जानेवारीचा हप्ता राहिला असेल तर तो एकतर तुम्हाला फेब्रुवारीमध्ये मिळेल किंवा एकतर तुम्हाला मिळणारच नाहीत, कारण तुम्ही अपात्र ठरलेला असं. बघा, आता अपात्र का ठरलं लक्षात घ्या. एकतर तुमच्या घरी 4 चाकी आहे तर त्या पडताळणी झालेली आहे, 4 चाकींची पडताळणी झालेली आहे. ज्या महिलांच्या घरात 4 चाकी आढळली त्यांना डायरेक्ट अपात्र केलेला आहे, लक्षात घ्या. त्यामुळे तुम्हाला जानेवारीचा हप्ता आला नसेल तर तुम्ही अपात्र असू शकता. तसेच ज्या महिला नोकरी करतात, ठीक आहे, त्यांना पण अपात्र ठरवलेलं आहे. तसेच ज्या महिलांचं वय 65च्या वर आहे, ठीक आहे, तरी पण त्यांनी फॉर्म भरला आहे. कारण आपलं वय जे आहे, अट जे आहे वयाची ते 21 ते 65 वर्ष होतील लाडकी बहीण योजनेसाठी. तुम्ही जर फॉर्म भरला असेल तरी पण वयात नसेल बसत तरी पण तुमचा फॉर्म रद्द केलेला आहे, तुम्हाला रिजेक्ट केलेला आहे. तसेच तुम्ही जर कुठल्या योजनेचा लाभ घेता, जसं की संजय गांधी निराधार योजना, तर तुम्ही अशा काही योजनेचा लाभ घेत असाल ज्याच्यामध्ये तुम्हाला 1500 रुपयापेक्षा जास्त रक्कम मिळते, तर तुम्ही योजनेतनं बाद झाला, तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ इथून पुढे मिळणार नाही, लक्षात घ्या. त्यामुळे ह्या काही गोष्टी तुम्हाला स्वतः चेक करायच्यात. ज्यांना जानेवारीचा हप्ता आला नाही त्यांनी स्वतः अपात्र आहात म्हणजे चेक करायचे. ज्यांना आला आहे त्यांचं काही टेन्शन नाहीये, त्या पात्र आहेत. पण ज्यांना नाही आला त्यांना मात्र स्वतःचं सेल्फ बघावं लागेल की आपण पात्र आहोत की अपात्र, ठीक आहे. आता मला तुम्ही या सगळ्या गोष्टी चेक करा आणि तुम्हाला काय वाटतं. आता सध्या अजून अर्जाची पडताळणी अजून पण चालू आहे, ते मार्च पण चालू राहणार, लक्षात घ्या. त्यामुळे फेब्रुवारीचा हप्ता आला याचा अर्थ तो मी पात्र आहात असं नाहीये. मार्चपर्यंत ती पडताळणी चालू होईल, परत अजून काही बहिणी अपात्र ठरू शकतात, ठीक आहे. त्यामुळे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला काय वाटतं, अर्जाची पडताळणी व्हावी नाही व्हावी, काय म्हणजे कसं व्हावं ते सगळं सांगा. तसेच तुम्हाला आता अजून किती हप्ते राहिले ते पण मला कमेंटमध्ये सांगा, कारण जर हप्ते राहिले असेल तर महत्त्वाची चिंतेची बाब आहे, कारण तुम्ही अपात्र असू शकते. तर तुम्हाला आता फेब्रुवारीच्या हप्त्याची वाढ बघायची. फेब्रुवारीचा हप्ता ठरवणार आहे की तुम्ही अपात्र की पात्र. जर तुम्हाला जानेवारीचा पण नाही आला, फेब्रुवारीचा पण नाही आला तर तुम्ही अपात्र आहात. पण तुम्हाला जानेवारीचा नाही आला पण फेब्रुवारीचा आला असं पण होऊ शकतं, तर तुम्ही पात्र आहात, लक्षात घ्या. त्यामुळे तुम्हाला आता फक्त स्वतः चेक करायचे, पैसे कधी येतात वाट बघायची. आणि पैसे आले मला कमेंट करायचे की पैसे आले म्हणून, आणि किती पैसे आले ते पण सांगा मला, ठीक आहे. कारण काही काहींचे जानेवारीचे राहिले, डिसेंबरचे हप्ते पण राहिलेले आहेत, त्यांना पण पैसे येणार का हे आपल्याला बघायचं आहे, की मागचे पैसे येतील की नाही माहीत नाही. तर ते नक्की यायला पण पाहिजे, कारण मागचे हप्ते फेब्रुवारीमध्ये येतीलच. पण तरी पण कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला किती पैसे आले आणि या फेब्रुवारीचा हप्ता कधी आला ते पण सांगा. आणि अजून एक गोष्ट म्हणजे तुम्हाला सिलेंडरचे पैसे पण मिळतील. जे 830 रुपये आहेत ते पण तुम्हाला आता फेब्रुवारीमध्ये मिळतील. त्यामुळे अन्नपूर्णा योजनेचे पैसे पण तुम्हाला लवकरात लवकर मिळणार आहेत. त्यासाठी तुम्हाला फक्त गॅस कनेक्शन तुमच्या नावावर हवं आहे, ते तुम्ही जाऊन करू शकता. तर अशा गोष्टी आहेत. तुम्हाला आता पैसे या महिन्यात येणार आहेत, लक्षात घ्या. मला कमेंट करा, ठीक आहे.